अट मान्य आहे गुरुजी. पुढचे 7 दिवस तुम्ही जे जे म्हणाल ते ते मी केलं तर 8व्या दिवशी तुम्ही मला संस्कृत शिकवाल. आणि भविष्यात माझ्या जातीच्या कुठल्याच विद्यार्थ्याला असं म्हणणार नाही की त्यांच्या जातीमुळे ते संस्कृत शिकण्यायोग्य नाही. नाही म्हणणार. अट मंजूर आहे. अरे बघतोस काय, जा पळ पळ, झाडू उचला आणि सुरू कर. चला गुरुजी, आपण निघूया आता. भीम येईल झाड लोट करू. निघूया. अट मंजूर आहे. गुरुजी, तुम्ही जे जे म्हणाल ते ते सगळं करेल. कारण संस्कृत शिकण्याची जिद्द फक्त माझी नाहीये, ही जिद्द त्या परंपरेविरोधात आहे ज्यात विश्वाची सगळ्यात जुनी भाषा शिकण्यापासून फक्त जातीच्या कारणामुळे आम्हाला दूर ठेवलं. मला झाडू हवाय, झाडू हवाय मला. झाडू द्या ना मला. आत्ताच बोलला होतास ना तू की त्रास नाही देणार म्हणून. गुरुजी कॉलेजमध्ये गेलेत, तुम्ही मला झाडू द्या ना. त्यांनीच सांगितलं की झाडू घेऊन हे सगळं साफ कर म्हणून. इस तन का दीवा करूं, बाती में लूं जी, लोही सी चों तेल चूं, कब मुख देखूं तेरे. या, हा कोळसा उचला आणि या गाडीत टाका. चला लवकर करा.
रमा, तू इथं? रिकामीच होते, मग म्हणलं काम करून थोडे पैसे कमवू, तेवढीच घराला बी मदत होईल ना. तू इथं काम करायला आलीयस ही गोष्ट भीमला माहितीये? तुला इथं काम करायला जिजाबाईने पाठवलंय का? ही सगळी प्रश्न उत्तर राहू द्या ना बाबा. मी हा इथं आले कारण घरात पैशांची लय अडचण आहे आणि हे बी शिकते ते. काल रात्री तुम्ही त्यांना समजावलं होतं ना की शिक्षणावर लक्ष दे आणि त्यांनी शिकावं म्हणून तुम्ही किती मेहनत करताय. आनंद भाऊजी पण खूप मेहनत करतात ते. मग मी का नाही करू शकत बाबा? हे बघ पोरी, तू नक्की करू शकतेस, पण तुझं वय नाहीये हे करायचं. आणि या लहान वयात कोळसा उचलण्यासारखी मजुरी तू करू नये. वय तर त्यांचं बी कमी होतं ना बाबा. जेव्हा त्यांनी साताऱ्यामध्ये छोटे मोठे पेच सोडवले होते. आणि आत्या सांगत होत्या की तुम्ही प्रत्येक अडचणीत त्यांची साथ दिली म्हणून. मी तर म्हणते सातारा सोडून कुठेतरी दुसरीकडे जाऊ. कुठे दुसरीकडे शिकन भीमा. आपण इथून कुठेच जायचं नाही. पोरगा इथं राहावं म्हणून लढतोय आणि तू सोडून जायच्या गोष्टी करतेस. मग माझी बी साथ द्या ना. हे बघ पोरी, गोष्ट ती नाहीये. मग का थांबवताय बाबा? तुमचं बी त्यांच्यासारखं माझ्यावर विश्वास नाहीये का? रामजी, बघितलंस, फक्त तुझ्या पोरानेच नाही तर तुझ्या सुनेनं बी आपल्या तर्कानं तुला निरुत्तर करून टाकलं. तर मग काय आपली सून आपल्या समोर डोक्यावर कोळसा घेऊन फिरणार? कोळसा उचलण्याची अडचण आहे ना, मग नाही उचलणार. पण काम करन मी बाबा. चल. आजचा विषय आहे बेसिक्स ऑफ ह्युमन सायकोलॉजी, म्हणजेच मानसशास्त्राची मूलभूत आत्मसंयमन.
मे आय कम इन सर? मानसशास्त्र आपण नंतर कधीतरी शिकू. आज मी तुम्हाला एक गोष्ट ऐकवतो. माझी तब्येत काही ठीक नाही आज. आज माझी तब्येत ढासळलेली आहे, तर मी तुम्हाला आज काही शिकवू शकत नाही. पण मी आज तुम्हाला एक गोष्ट जरूर ऐकवू शकतो. एक राजा होता, त्याचा मोठा प्रशस्त महाल होता. पण राजा मोठा सर. तुम्ही हे सगळं का करताय सर? सकाळपासून रात्रीपर्यंत मी फक्त हाच विचार करतो की आजच्या दिवसात मी किती शिकू शकेन, किती ज्ञान मिळवू शकेन. असं नका करू. तुम्हाला माझा तिरस्कार करायचा आहे, जरूर करा, पण शिकवणं असं थांबवू नका सर. सर, मी काहीही सहन करू शकतो, पण शिकण्यात अडथळा आला ना, ते मी सहन नाही करू शकत. बघा, या मुलाच्या संवेदना बघा. काही शिकायच्याकडनं. भीमराव, तू आपल्या जागेवर जाऊन बस. जा. आज शिकवतो मी तुला. मुलांनो, तुम्ही घरी जा आणि घरी जाऊन विचार करा आणि शिका या भीमरावकडनं. आजचा वर्ग इथेच संपला. चला, संपला आजचा तास. लगेचच या वर्गातून बाहेर निघ. मी पहिलंच सांगितलं होतं, भीमाला दाखला नका देऊ, आणि घ्यायचंच असेल तर विज्ञान नका शिकायला देऊ. पण माझं कोणी ऐकलंच नाही ते. धैर्य कसे झाले तुझे खालच्या जातीचं असताना संस्कृत शिकण्याची. नरोत्तम जोशीने बरोबर सांगितलं होतं. भीमरावाला या गोष्टीचा धडा मिळालाच पाहिजे की उच्च जातीच्या विद्यार्थ्याला काढून तो स्वतः आरामात शिकू शकत नाही. बरोबर बोललात तुम्ही. मिस्टर लेले, तुम्ही त्याला मनोविज्ञान शिकण्यापासून अडवलं, पण तो कसं ना कसं ते शिकेलच. पण तुम्ही याचा विचार केला का? भीमराव मनोविज्ञान शिकेलच, पण तुम्ही लोक जे त्याच्याशी वागताय तो ते कधीच विसरणार नाही. आणि जेव्हा तो मोठा होईल तेव्हा तो तुम्हाला आठवून काय विचार करेल आणि गुरुची प्रतिमा त्याच्या मनात कशी बनेल? तुम्ही बनवत बसा गुरुची छबी. आमच्यासाठी तर हे खालच्या जातीचे विद्यार्थी आमची आठवण काढू नये तेच चांगलं आहे. असं नाहीये. तो हे सगळं लक्षात ठेवी. पद्माकर रावसाहेब, तो तुमच्यासारखा कथित श्रेष्ठ होऊन तुमच्यासारखं तुच्छ काम नाही करणार. मी हा इथं आले कारण घरात पैशांची लय अडचण आहे आणि हे बी शिकते ते. भीमपोरा, उद्या जेव्हा तू मोठा माणूस होशील तेव्हा तुझ्या जीवनात तुझ्या बायकोची भागीदारी कधी विसरू नकोस. ही रमा तुझ्याविषयी खूप विचार करते.
मी खूप भाग्यशाली आहे की मला रमासारखी सून मिळाली. आणि लक्ष्मी, तू पण. असा काय विचार केला यानं? असा काय विचार केला यानं? असंच. आता वय झालंय, खूप अनुभव आहेत मला, त्यामुळे खूप काही बघतो, कळतं. आणि हो, तू जास्त विचार करू नकोस. जेवढी शक्य आहे तेवढी मोलमजुरी करन म्या. जेवढं शिकायचंय तेवढं शिकू दे यांना, आणि मला ह्यांच्यासाठी जेवढी मेहनत करायला लागल तेवढी करन मी. हे ठेव, नंतर खाऊन घे. तू काही बोलली का यांना? जेवताना काहीतरी बोलत होते. तू काही बोलली नाही ना त्यांना की तू कामाला गेली होती? काही विचारते तुला, बोलशील का? ते तुम्हाला काय बोलले का? नाही, पण काही. रमा, ह्यातलं घासलेट बहुतेक संपलंय. भरून दे ना, अभ्यासाला बसायचंय. ठेव तिकडं. हे बघ, आज तू किती भाकऱ्या खाती आहेस, तुझ्या भाऊ बहिणींनी किती खाल्ली, हे सगळं नाही मोजत आहे मी, कारण आज तू कमवून आणलंयस. पण इतकं पण नाही आणलंय की भरभरून घासलेट देऊ. जाऊन सांग त्याला घासलेट संपलंय. पण आई, तेल तर हाय ना एक डबा. त्याच्या अभ्यासासाठी एक थेंब पण नाहीये. जितकं सांगते ते जाऊन सांग. उठ. गुरुजींनी रोज आजारी असल्याचा बहाणा बनवला तर माझा अभ्यास पूर्ण कसा होणार? मलाच काहीतरी केलं पाहिजे. उद्या नक्कीच काहीतरी करेन. रमा, घासलेट टाकलंस, पण पेटवून आणायचा होतास ना? ठीक आहे. तेल नाहीये त्यात. म्हणजे आई म्हटले की तुमच्या अभ्यासासाठी त्यांच्याकडे तेल नाहीये. ऐका ना, मला वाटते तुम्ही आईसोबत वाद नका घालू. मला बरोबर नाही वाटत जेव्हा तुम्ही आईसोबत वाद घालता. आजच्या रात्री झोप काढा. तेलाची सोय उद्या करण मी कुठून तरी. नाही रमा, मी त्यांना काहीच नाही बोलणार.
कुठं चाललात? अभ्यास करायला. कुठं? जिथे उजेड असेल.